ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मकर संक्रांत आणि या निमित्तानं पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सजलंय। मंदिरामध्ये रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। पुण्याच्या अमोल शेरे यांच्याकडून ही सजावट करण्यात आलेली आहे। 50 कामगारांनी 25 ते 30 तास पूर्ण ही सजावट करण्याकरता घेतलेले आहेत। मकर संक्रांती निमित्तानं विठुरायाचं हे लोभसवण रूप आपण या क्षणी पाहतोय। युगे 28 विटेवरी उभा असा हा लेकुरवाळा विठ्ठल आणि विठ्ठल रुक्मिणीचं हे मंदिर मकर संक्रांतीच्या निमित्तानं आकर्षक फुलांची आरास करत सजल्याचं दिसतंय। चोळखंबी खांब असू दे किंवा हा सगळा गाभारा, या परिसरात विविध फुलांची ही आरास दिसतीये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पंढरपूरला आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे यांच्याकडे। अभिराजजी, रामकृष्ण हरी। आपण पाहतोय आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा आहेत। खरं तर अनेक राजकीय मंडळी आतापर्यंत आरोप प्रत्यारोपात रंगलेली दिसत होती, पण आज मात्र तिळगुळ वाटप करत परस्परांना नात्यातला गोडवा राखण्याच्या दृष्टीनं संदेश दिला जाईल। पंढरपूर देखील आज याच मकर संक्रांतीच्या निमित्तानं सज्ज झालेलं आहे। मंदिरात विविध फुलांची आरास आहे। कसं वातावरण आहे? नक्कीच या ठिकाणी लागू मॅम, तुम्हाला देखील मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, आपल्या प्रेक्षकांना शुभेच्छा। आज एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी मकर संक्रांती दिवशी आलेला आहे। तब्बल 33 वर्षानंतर मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आलेला आहे आणि यासाठी विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं मंदिर हे सजलेलं आहे। आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला वर्ग जो आहे तो रुक्मिणी मातेला नवधान्याचा वाणवसा देण्यासाठी या ठिकाणी पंढरपूरमध्ये आलेला दिसत आहे। आपण या ठिकाणी बघू शकताय, या ठिकाणी महिला आहेत, सौभाग्य अलंकार जो आहे तो घेऊन या ठिकाणी रुक्मिणी मातेच्या दर्शनाला पहाटेपासूनच आलेले आहेत। आपण बघू शकताय हे ताट आहे आणि या ताटामध्ये नवीन जे धान्य आता शेतामध्ये येतंय, यामध्ये ऊस आहे, गाजर आहे, हरभरा आहे, हळदी कुंकू, या ठिकाणी पान सुपारी कोरा आहेत, असं पेरू, हे सर्व घेऊन देवीला या ठिकाणी वाणवसा देण्यासाठी भाविक आलेले आपण या ठिकाणी बघू शकता। माझ्यासोबत काही महिला मंडळी आहेत, त्यांच्यासोबत आपण आता चर्चा करणार आहोत। मावशी, तुम्ही कुठून आलात आणि आज काय महत्व आहे? तुम्ही आज रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं? आज पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेचं दर्शन घ्यायला खूप अभिमान आहे। आम्ही महिन्याची वारी चालत करतो। आमचे गाव खरतवाडी आहे। आम्ही महिन्याच्या वारीला चालत येतो। पूर्ण अभिमान आहे रुक्मिणी साहेबाचा आणि पांडुरंगाचा। आज या ताटामध्ये नवीन धान्य दिसतंय आपल्या शेतामध्ये आलेले, काय महत्व आहे? हे आहे तर आपण पूर्ण आपल्या जीवनातला अभिमानच आहे। हे आपल्याला संसार परपंचाचा जास्त त्याच्यापेक्षा हे पांडुरंगाचं आणि म्हणजे रुक्मिणी आई साहेबाचं खूप अभिमान आहे। त्याच्यामुळं हे समजा सौभाग्य आहे ही त्यांच्यासाठीच आहे, असं आहे। काय सांगाल मावशी, आपण आज सौभाग्य अलंकार घेऊन रुक्मिणी मातेच्या दर्शनाला आलो? एकदम आनंद होत आहे। मी 10-12 वर्षांनी आलेले, ते एकादशीचं पण निमित्त आहे, त्यामुळे चांगलंच आहे यावर्षी। तर या ठिकाणी आपण पाहिलं की आज एकादशी देखील आहे आणि मकर संक्रांत देखील आलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरमध्ये आलेले आहेत आणि महिलांच्या दर्शनाची विशेष अशी सोय या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आपल्याला दिसत आहे। लागू मॅम। निश्चित। अभिराज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।